आमच्याकडं पुण्याच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती असलेले गृहस्थ पक्षकार म्हणून आलेले होते. सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये त्यांची शेती होती. वडिलांच्या मृत्यू पश्चात त्यांनी बटाईनं शेती दिली आणि सुट्टीच्या दिवशी हुरडा पार्टीला एक दिवस शेतावरती आल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की लगतच्या भावकीतल्या एका शेतकऱ्यानं बांध उकरून त्यांच्या शेतामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. त्यांच्या शाब्दिक चकमकी झाल्या, भांडणं झाली. मग या महाराजांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी 2-3 तास स्टेशन मध्ये बसवून ठेवलं आणि नंतर हे सांगितलं की ही सिव्हिल केस आहे, तुम्ही एखादा चांगला वकील गाठा. अहो, शिकलेले दिसताय की तुम्ही. यांना आला राग. ते तडक घरी आले आणि एक अत्यंत भावनिक पोस्ट त्यांनी फेसबुक वरती लिहिली की पोलीस कसे भ्रष्ट असतात, कसे पैसे खातात, FIR कशा दाखल करून घेत नाहीत वगैरे वगैरे. आणि नाईलाजास्तव ते संध्याकाळी ऑफिसला आलेले होते. आम्ही त्यांना बसून समजावून सांगितलं की हे बघा, हा जमिनीचा म्हणजे वाद मिळकतीचा विषय आहे. कायद्यामध्ये वेगवेगळ्या अडचणींसाठी आणि तक्रारींसाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेमेडीज अवेलेबल असतात. असं काही घडलंय का, या वादातून आया बहिणींना छेडलंय, कुणाची डोकी बिकी फुटलीत, येऊन गच्ची धरली, असलं काही झालंय का? ही बाब निव्वळ दिवाणी स्वरूपाची आहे. तर दिवाणी कोर्टातूनच आपल्याला यासाठीचा तोडगा शोधावा लागेल. यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल. त्यांनी सगळं शांतपणे समजावून घेतलं, पण त्यांचा एक प्रश्न अनुत्तरितच राहिला होता. तो म्हणजे हे पोलीस लोक FIR का दाखल करून घेत नाहीत? नमस्कार, मी आहे ऍडव्होकेट श्रेया. कायद्याच्या विषयातले अनेक किस्से, घडामोडी, घटना आणि केस लॉज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. या सगळ्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, FIR नोंदवून घ्यायची रीतसर प्रोसिजर कशी असते ते मी तुम्हाला समजावून सांगते. समजा तुमच्यावरती कुणीतरी हल्ला केलेला आहे, कुणीतरी मारहाण केलेली आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला जाता, लेखी तक्रार देता, त्याची एक रिसिव्हिंग घेता. पोलीस FIR रजिस्टर करतात, तुम्हाला त्याची एक कॉपी देतात. घटनास्थळावर जाऊन इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. मग कोर्टामध्ये एकतर विहित मुदतीमध्ये चार्जशीट दाखल होईल किंवा क्लोजर रिपोर्ट सबमिट केला जाईल. पण प्रत्यक्षात असं होतं का? रियालिटी सांगते. समजा तुम्हाला मारहाण झालेली आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेला आहात. तिथं गेल्यानंतर तुम्हाला जरा वाट बघावी लागेल. जरा म्हणजे एक 3-4 तास. हे साहेब नाहीयेत, त्या मॅडम अजून आलेल्या नाहीयेत. आणि जरी तुमची कंप्लेंट घेतली गेली, घ्यायचं ठरवलं, तर तुम्हाला फार प्रश्न विचारले जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तक्रार खरी आहे का खोटी आहे याची पोलीस जे असतात ते कसून शहानिशा करतील. आणि कदाचित तुम्हाला हेही सांगितलं जाऊ शकेल की हा जो गुन्हा आहे हा आमच्या एरियामध्ये घडलेला नाहीये, बाजूच्या एरियामध्ये घडलेला आहे. तिथल्या चौकीला जाऊन तुम्ही फिर्याद नोंद करा. म्हणजे फुटबॉल सारखं तुम्हाला इकडून तिकडं आणि तिकडून इकडं टोलवलं जाईल. पण ज्यादातर केसेस मध्ये मी खात्रीनिशी हे सांगू शकते की पोलीस लोक FIR रजिस्टर करून घेणार नाहीत. आणि हा प्रॉब्लेम काय फक्त एका एरियामध्ये नाहीये, तर सबंध भारतभर आहे. मग नेमकं असं काय कारण आहे की पोलीस लोक FIR घ्यायला टाळाटाळ करतात? आता आपण पोलिसांच्या परसेप्शनला समजावून घेऊ. समजा तुम्ही एक लईच इमानदार पोलीस ऑफिसर आहात आणि तुम्ही सगळ्याच प्रकारच्या तक्रारी म्हणजे FIR घ्यायला सुरुवात केली. आता FIR घेतली गेली म्हणजे हे प्रकरण कोर्टामध्ये पोहोचणार आहे 100%. तुम्हाला FIR घेतल्यानंतर 60 दिवसांच्या आत आणि जर सिरियस गुन्हा घडलेला असेल तर 90 दिवसांच्या आत इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सगळा तपास पूर्ण करून चार्जशीट जे असतं ते कोर्टामध्ये दाखल करायचं असतं. आता FIR घेतली म्हणजे रोज उठून इन्व्हेस्टिगेशन करणं, पुरावे गोळा करणं, लोकांशी बातचीत करणं, मोठ्या मोठ्या फाईल्स मेंटेन करणं हे आलंच. बरं, इतक्या FIR घेतल्या तर लोक तुमचं कौतुक करतायत, खूप छान आहे, ठीक आहे. पण शोकांतिका म्हणजे काय, तर जितक्या जास्त FIR तितका तुमचा खराब परफॉर्मन्स समजला जाईल. जितक्या जास्त FIR तितका क्राईम रेट जास्त, तितकं पोलीस स्टेशन बदनाम. मीटिंग मध्ये तुमचे सिनियर ऑफिसर्स तुम्हाला असं म्हणतील, तुम्ही क्राईम कंट्रोल नाही करू शकत, दॅट मीन्स यू आर नॉट इफिशियंट. समजा एखाद्या पत्रकारांसोबत तुमचा पंगा असेल तर पेपर मध्ये तुमच्यावरती भलं मोठं एक आर्टिकल येईल, या ठिकाणी हे पोलीस ठाणं इफेक्टिव्ह नाहीये. या झाल्या 2 गोष्टी. एक म्हणजे तुमचा वर्कलोड वाढला
आणि दुसरं म्हणजे तुम्ही सिनियर ऑफिसर्स आणि जनतेच्या शिव्या सुद्धा खाताय. या सगळ्या गोष्टींचा एक पोलीस ऑफिसर म्हणून नॉर्मल रिस्पॉन्स काय असेल, तर शक्य तितक्या FIR नोंदवून न घेणं. आता पोलिसांनी जर तुमची FIR नोंदवून नाही घेतली तर तुम्ही काय कराल, या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये अपलोड करेन. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या सगळ्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्याबद्दलचं सोल्युशन काय असू शकेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.